पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम. स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पहिला. पोर्तुगीज. उत्तर डच, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. दुसरा. 1802 मध्ये. उत्तर दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजांचा करार केला. तिसरा. जमशेदजी टाटा यांनी. उत्तर जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मिती कारखाना स्थापन केला. प्रश्न दुसरा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिला. मुलकी नोकरशाही. उत्तर मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढविले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सेवेसाठी ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. दुसरा. शेतीचे व्यापीकरण. उत्तर शेतीचे व्यापीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या व्यापारासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांचा इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारे व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रतिक्रियेला शेतीचे व्यापीकरण असे म्हणतात. तिसरा. इंग्रजांची आर्थिक धोरणे. उत्तर इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतातील संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारताला रुजवून त्यामुळे इंग्रजांचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. प्रश्न तिसरा. पुढील विधाने साकारण स्पष्ट करा. पहिला. भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. उत्तर नव्या जमिनी महसूल व्यवस्थेत अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल विजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तरी त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत. दुसरा. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ह्रास झाला. उत्तर भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ह्रास. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रजी सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रांवर तयार झालेला असे. त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कामगारांनी कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले. प्रश्न चौथा. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
व्यक्ती आणि कार्य. व्यक्ती आणि कार्य. लॉर्ड कॉर्नवलिस. कार्य नोकरशाहीची निर्मिती. लॉर्ड बेटिंग सतीबंदीचा कायदा केला. लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. विल्यम जोन्स एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे कंप्लीट झालेला आहे. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा.